नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महावितरण भरतीविषयी अतिसंभाव्य प्रश्नसंच पाहणार आहोत. तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा प्रश्न क्रमांक पहिला, आई नियमानुसार कोणती वायर स्विचद्वारे जोडली जाते? तर ऑप्शन क्रमांक 1, आई नियमानुसार फेज लाईन ही वायर स्विचद्वारे जोडली जाते. प्रश्न क्रमांक दुसरा, भारतामध्ये AC मेन सप्लाय फ्रिक्वेन्सी डॅश इतकी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, 50 हर्ट्झ इतकी भारतामध्ये AC मेन सप्लाय फ्रिक्वेन्सी आहे. प्रश्न क्रमांक तिसरा, डिस्ट्रीब्युशनसाठी सेकंडरी व्होल्टेजची रेंज किती असते? तर ऑप्शन क्रमांक 4, 415 व्होल्ट ही डिस्ट्रीब्युशनसाठी सेकंडरी व्होल्टेजची रेंज असते. प्रश्न क्रमांक चौथा, ओहम हे कशाचे एकक आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, रेझिस्टन्सचे ओहम हे एकक आहे. प्रश्न क्रमांक 5वा, AC पॉवर ट्रान्समिशनसाठी कोणत्या प्रकारची ट्रान्समिशन पद्धत वापरली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3, फेज 3 वायर या प्रकारची ट्रान्समिशन पद्धत ही AC पॉवर ट्रान्समिशनसाठी वापरली जाते. प्रश्न क्रमांक 6वा, AC 3 फेज पद्धतीमध्ये उपकरणासाठी कोणती अक्षरे वापरली जातात? तर ऑप्शन क्रमांक 3, उपकरणासाठी UVWN ही अक्षरे AC 3 फेज पद्धतीमध्ये वापरली जातात. प्रश्न क्रमांक 7वा, झीनर डायोडमध्ये कोणते परिणाम स्थिर रोखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1, झीनर डायोडमध्ये शक्ती हे परिणाम स्थिर रोखले जाते. प्रश्न क्रमांक 8वा, फ्यूज हे सर्किटला डॅशपासून संरक्षण देते? तर ऑप्शन क्रमांक 2, फ्यूज हे सर्किटला कमी भारपासून संरक्षण देते. प्रश्न क्रमांक 9, कंट्रोल पॅनलमधील ओपन सर्किट फॉल्ट शोधण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 3, मेगर हे उपकरण कंट्रोल पॅनलमधील ओपन सर्किट फॉल्ट शोधण्यासाठी वापरतात. प्रश्न क्रमांक 10वा, केबलचे इन्सुलेशन खराब झाल्यास कोणत्या प्रकारचा दोष उद्भवतो? तर ऑप्शन क्रमांक 1, अर्थ फ्लॉट या प्रकारचा दोष हा केबलचे इन्सुलेशन खराब झाल्यास उद्भवतो. प्रश्न क्रमांक 11, ओव्हरहेड लाईनमध्ये विजेपासून संरक्षण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणाचे नाव खालीलपैकी काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, लाइटनिंग अरेस्टर हे ओव्हरहेड लाईनमध्ये विजेपासून संरक्षण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणाचे नाव आहे. प्रश्न क्रमांक 12, सिलिंग फॅनचे पाते व छत यांमध्ये किती अंतर असावे? तर ऑप्शन क्रमांक 4, 300 mm इतका सिलिंग फॅनचे पाते व छत यांमध्ये अंतर असावे. प्रश्न क्रमांक 13, HRC फ्यूजचा फ्युजिंग फॅक्टर किती असतो? तर ऑप्शन क्रमांक 4, 1.1 इतका HRC फ्यूजचा फ्युजिंग फॅक्टर असतो. प्रश्न क्रमांक 14, 3.5 कोर अंडरग्राउंड केबलमध्ये किती कोर असतात? तर ऑप्शन क्रमांक 2, 4 कोर हे 3.5 कोर अंडरग्राउंड केबलमध्ये असतात. प्रश्न क्रमांक 15, एखादा पदार्थ त्यांच्यामधून वाहणाऱ्या करंटला मदत करतो तर त्याला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4, एखादा जर पदार्थ त्यांच्यामधून वाहणाऱ्या करंटला मदत करतो तर त्याला ऑप्शन क्रमांक 4, कंडक्टन्स असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 16, टर्मिनल पॉवर स्टेशनमधील वाफेचे तापमान वाढवण्यासाठी कोणते साधन वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 2, सुपर हीटर हे साधन
टर्मिनल पॉवर स्टेशनमधील वाफेचे तापमान वाढवण्यासाठी वापरतात? प्रश्न क्रमांक 17. लीड ॲसिड बॅटरीसाठी वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रोलाइटमधील सल्फ्युरिक ॲसिडची टक्केवारी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, 27% ही लीड ॲसिड बॅटरीमध्ये वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रोलाइटमधील सल्फ्युरिक ॲसिडची टक्केवारी आहे. प्रश्न क्रमांक 18. टिनमन्स सोल्डरमध्ये डॅशचे प्रमाण असते? तर ऑप्शन क्रमांक 3, 50% टिन आणि 50% लीड हे प्रमाण टिनमन्स सोल्डरमध्ये असते. प्रश्न क्रमांक 19. मल्टीमीटरने खालीलपैकी कोणते परिणाम मोजले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1, व्होल्टेज हे परिणाम मल्टीमीटरने मोजले जाते. प्रश्न क्रमांक 20. टू इलेक्ट्रोलाइटची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ही कोणत्या साधनाद्वारे तपासली जाते? तर ऑप्शन क्रमांक 4, हायड्रोमीटर या साधनाद्वारे टू इलेक्ट्रोलाइटची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी तपासली जाते. प्रश्न क्रमांक 21. रेझिस्टन्सची अचूक किंमत काढण्यासाठी कोणते मोजयंत्र वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 3, ओहम मीटर हे मोजयंत्र रेझिस्टन्सची अचूक किंमत काढण्यासाठी वापरतात. प्रश्न क्रमांक 22. उच्च व अतिउच्च दाबाच्या ट्रान्समिशन लाईनवर कोणते अवाहक वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 4, ग्लास हे अवाहक उच्च व अतिउच्च दाबाच्या ट्रान्समिशन लाईनवर वापरतात. प्रश्न क्रमांक 23. मेट्रिक पद्धतीमध्ये चुंबकीय क्षेत्राची तीव्रता कशात मोजली जाते? तर ऑप्शन क्रमांक 1, मेट्रिक पद्धतीमध्ये टेस्ला या चुंबकीय क्षेत्राची तीव्रता मोजली जाते. प्रश्न क्रमांक 24. वेल्डिंग जनरेटर सेट म्हणून कोणत्या जनरेटरचा उपयोग होतो? तर ऑप्शन क्रमांक 4, डिफरेन्शियल कंपाऊंड या जनरेटरचा उपयोग हा वेल्डिंग जनरेटर सेट म्हणून होतो. प्रश्न क्रमांक 25. फ्युजिंग करंट म्हणजे खालीलपैकी काय होते? तर ऑप्शन क्रमांक 1, ज्यामध्ये कमीत कमी करंटला फ्यूज तार वितळते तर त्या करंटला फ्युजिंग करंट असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 26. स्लिप रिंग इंडक्शन मोटरचा स्टार्टिंग करंट कसा नियंत्रित केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2, रोटर वाइंडिंगच्या सिरीजमध्ये रेझिस्टन्स जोडून स्लिप रिंग इंडक्शन मोटरचा स्टार्टिंग करंट नियंत्रित केला जातो. प्रश्न क्रमांक 27. आय नियमानुसार एका सब सर्किटवर किती पॉवर लोड असावा? तर ऑप्शन क्रमांक 1, आय नियमानुसार 800 वॅट हा एका सब सर्किटवर पॉवर लोड असावा. प्रश्न क्रमांक 28. पॉवर केबलमध्ये लाईन तुटल्यास त्या दोषाला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1, ओपन सर्किट असे पॉवर केबलमध्ये लाईन तुटल्यास त्या दोषाला म्हणतात. प्रश्न क्रमांक 29. सिलिंग फॅनचे पाते व छत यामधील किमान किती अंतर असावे? तर मित्रांनो हा डबल क्वेश्चन आलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 4, 300 mm इतका सिलिंग फॅनचे पाते आणि छत यांमध्ये अंतर असावे. प्रश्न क्रमांक 30. हाय करंट मोजण्यासाठी पॅनल बोर्डवरील ॲमीटरसोबत काय वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 2, हाय करंट मोजण्यासाठी पॅनल बोर्डवरील ॲमीटरसोबत कंट्रोल ट्रान्सफॉर्मर हे वापरतात.